काय झालं नंदू? आजी तुम्ही नंदू म्हणालात मला? तुला आवडलं नाही का? नाही नाही नाही, खूप आवडलं अहो. बाबा म्हणतात मला नंदू, म्हणजे मला एकदम घरी असल्यासारखंच वाटलं. मग काय म्हणू तुला मी? म्हणजे नंदू म्हणू की स्वानू म्हणू की असं स्वानंदीचं नंदी म्हणू? मॉम मॉम, ही नंदू मग दादा काय नंदी बाई. हसायला काय झालं तुला? आई तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे. त्याच्या मनात तसं काही नसतं. मनात काही नसतं काय? डोक्यात सुद्धा काही नसतं त्याच्या. तसं नाही आई. अहो घरी बसून बसून कंटाळलाय होतो. एकीकडे आपणच म्हणतो ना, रिकामं डोकं शैतानाचं घर. मग आज किती किती महिने झाले तो घरी बसलाय सांगा. काय करणार तो तरी? समरला सांगा ना, आता पुरे झाली त्याची शिक्षा. कळलंय ना आता त्याला, त्याचं चुकलंय ते. मग आता बोलव म्हणावं ऑफिसमध्ये. तरुण मुलगा घरी बसू नये. कसं वाटत असेल त्याला? किती परिणाम होत असेल त्याच्या मनावर सांगा. ऑफिसमध्ये आनंद पण नाहीये आई. समरला स्ट्रेस आहे. हे सगळं अंशुमनला कळतंय, दिसतंय, पण तो काहीही करू शकत नाहीये. ह्याचा त्रास होतोय त्याला. सांगा ना प्लीज समरला. आता येऊ दे म्हणावं अंशुमनला ऑफिसमध्ये. आज तर त्याच्या पॉलिसीचं रिन्युअल पण आहे. मग नाही म्हणजे आधी अंशू या सगळ्या गोष्टी बघायचा ना. वकील, लिगल पेपर्स, सगळंच. आता सगळं समरवर एकट्यावर पडतंय, म्हणून त्याला मनातून खूप त्रास होतोय. आई प्लीज एकदा बोला ना. समर काय तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. त्याला म्हणा प्लीज आता अंशूला येऊ देत ऑफिसमध्ये. आता झालाय त्याला त्याचा चुकीचा पश्चाताप. म्हणून रोहिणीवर हंटर उगारला का त्याने? स्वानंदी, अगं तू रागाच्या भरात गेला ग. पण तू पण फोडून काढलंसच ना त्याला. झालं ना ते. आता अंशुमन चुकीचाच वागलाय, पण तो का चुकीचा वागतोय हे जरा बघा ना. हे बघ मल्लिका, पिंट्या विचार करून निर्णय घेतो आणि अंशुमनचं वागणं सुधारलंय असं वाटत नाही मला अजिबात. उलट मी तर पिंट्याला सांगणार आहे की अंशुमनची पात्रता आहे की नाही ते आधी बघ आणि मगच त्याला ऑफिसमध्ये बोलव. आधीच पिंट्याच्या डोक्याला काय कमी त्रास नाहीये आणि त्याच्यामध्ये ना ह्यानी घोळ घालायला नको आणखी. बसू दे याला घरात, येऊ दे कंटाळ, बघूया काय करतोय तो.